आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। धक्कादायक अहवाल, महावितरणाची कामगिरी तळाला 100 पैकी फक्त 1.5 गुण। केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने केलेल्या देशातील वीज कंपन्यांच्या 13व्या एकात्मिक सर्वेक्षणात महाराष्ट्राच्या महावितरणाची अत्यंत चिंताजनक कामगिरी समोर आली आहे। देशभरातील 52 वीज कंपन्यांच्या तुलनेत महावितरणाचा कामगिरी निहाय थेट शेवटचा क्रमांक लागला असून 100 पैकी केवळ 1.5 गुण मिळवत सिंहा निच्चांकी दर्जा महावितरणाला देण्यात आला आहे। राज्यात तब्बल 3 कोटी वीज ग्राहकांना सेवा देणाऱ्या महावितरणामध्ये व्यवस्थापनातील गंभीर त्रुटी, वाढती वीज गळती, वसुलीतील मोठी घसरण आणि अपुऱ्या उपाययोजनांमुळे ही दयनीय परिस्थिती निर्माण झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे। 2023-24 या आर्थिक वर्षात देशातील इतर वीज कंपन्यांची वीज गळती सरासरी 15.24% असताना महावितरणाची गळती तब्बल 24.38% पर्यंत पोहोचली आहे। या प्रचंड गळतीमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून याचा आर्थिक बोजा थेट वीज ग्राहकांवर पडत असल्याची टीका होत आहे। दरम्यान वीज बिल वसुलीतील झालेल्या मोठ्या घसरणीमुळे महावितरणाची थकबाकी 20,000 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली असून कंपनीची आर्थिक स्थितीही ढासळल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। याच पार्श्वभूमीवर राज्यातील इतर खासगी वीज कंपन्यांची कामगिरी मात्र तुलनेने चांगली ठरली असून अदानी पॉवरला A+ रेटिंगसह प्रथम क्रमांक मिळाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे। दरम्यान महावितरणाच्या व्यवस्थापनेतील त्रुटी आणि वाढत्या वीज गळतीवर बोट ठेवत महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने मार्च 2025 मध्ये प्रस्तावित वीज दर वाढ नाकारली होती। मात्र महावितरणाच्या फेरविचार याचिकेनंतर आयोगाने पुन्हा वीज दर वाढ मंजूर केल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते। सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या विषयावर नुकतीच पुन्हा सार्वजनिक सुनावणी पार पडली असून निकालाची प्रतीक्षा सुरू आहे। या नव्या सर्वेक्षण अहवालामुळे महावितरणाचा गलथान कारभार आणि वीज ग्राहकांवर पडणारा आर्थिक भार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। प्रतिनिधी कीर्ती गायकवाड, नाईक नवरे। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।